नमस्कार, मी संजय वैशंपायन. KTV मराठीच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत. प्रथम एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. गरिबांच्या लालपरीचं डिजिटल पाऊल. ST महामंडळ सुरू करणार NCMC स्मार्ट कार्ड योजना. देवरुख पोलीस निरीक्षक झावरे यांची 2 दिवसात बदली करा, अन्यथा तालुका बंद करू. स्थानिक ग्रामस्थ आक्रमक. रत्नागिरीत रंगणार पक्षमित्र संमेलन. यामुळे रत्नागिरीची नवीन ओळख निर्माण होईल. जिल्हाधिकारी मनोज जिंदल यांनी व्यक्त केला विश्वास. शिवज्योत दौडला ऐतिहासिक सुरुवात. रत्नदुर्ग किल्ल्यावरून फलटणकडे 250 किलोमीटर प्रवास सुरू. आणि मिरजोळे गावाचे ग्रामदैवत श्री कालिका देवी मंदिराचा कलशारोहण सोहळा उत्साहात संपन्न. यानंतरच्या बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर. समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू. आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़. आजा तुझे माँ पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी. गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो. चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो. आजा तुझे माँ पुकारे अब, मीलों आगे चलना है हमें. सिर्फ फसल नहीं, तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं. उनके मुख पे भी लानी है मुस्कान, उन्हें भी देनी है एक नई पहचान. आजा तुझे माँ पुकारे अब. फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास. आणि आता पाहूया बातम्या विस्तारानं. राज्यातील प्रवाशांसाठी मोठी सुविधा उपलब्ध झाली आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ म्हणजेच ST महामंडळानं नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड NCMC प्रणाली लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या स्मार्ट कार्डमुळे प्रवास अधिक सुलभ, सुरक्षित आणि पारदर्शक होणार आहे. नमस्कार, मी संदीप पाटील, आगार व्यवस्थापक वरिष्ठ, रत्नागिरी या पदावर कार्यरत आहे. तर सध्या तरी आता आपल्याकडे ST महामंडळाने पैशांची चणचण प्रवाशाला नेहमी भासते. सुटे पैसे नाही किंवा पैसे हरवले तर त्यासाठी आता डिजिटलायझेशनकडे आपण आता एक आधुनिकतेचं आपण पाऊल घेतल्यास काही हरकत नाही. तर तसंच आता NCMC म्हणून कार्ड चालू करणार आहोत आपण. तर ते नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड म्हणून असं एक त्याचं डिटेल आहे. तर ते कार्ड आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं असेल तर स्टँडवर जायचं. म्हणजे आता आपले एजंट चालू होतील तर स्टँडवरती जाऊन प्रवाशांनी तिथे जाऊन आधार कार्ड, मोबाईल नंबर, तर ते रजिस्ट्रेशन नोंदणी केली की ते कार्ड असं एवढं कार्ड असेल ते आधार कार्डसारखं तसं आपल्याला ते प्रवाशाला दिलं जाईल. आणि मग जसं आपण मोबाईलमध्ये रिचार्ज करतो त्या पद्धतीने आपण रिचार्ज केला की प्रवासी कुठेही असला तरी त्याला ते कार्ड सोबत असलं म्हणजे त्याला ते अलावेबल. ATM कार्ड असतं, आपलं ATM मशीन असतं कंडक्टरकडे, ते कार्ड रीड केलं की स्कॅन होऊन ते रीड होत जाईल. म्हणजे त्याला प्रवाशास पैशाची देवानीची गरज नसेल. आणि सेम आपलं मोबाईलसारखं आहे. जसं आपण 100 रुपयाचा, 50 रुपयाचा जो काही XYZ रिचार्ज करतो तशा पद्धतीने आपण मोबाईलमध्ये आपलं त्या कार्डमध्ये स्टोअर करू शकतो. अशा पद्धतीने आपलं डिजिटलायझेशनकडे वळतो आहे. आता त्याचा फायदा नक्की कोणाला होणार आहे? त्याचा फायदा म्हणजे विद्यार्थी, जसे आपण पत्रकार, पासधारक, ज्येष्ठ नागरिक, अमृत ज्येष्ठ, महिला, तसेच आपले हे विद्यार्थी, शालेय विद्यार्थी, अहिल्याबाई होळकर, तसेच त्रैमासिक पास, कामगारांचे त्रैमासिक पास काढणार. म्हणजे इतरत्र ज्या आपण महामंडळ सोयी देतं, सवलती देतं तशा पद्धतीने आपण सर्वांनाच आहे. ते फक्त आता डिजिटलाइज झालेलं आहे असं. बाकी सवलती ॲज इट इज ज्या काही आहेत त्या आपल्या असं.
विद्यार्थ्यांना त्यांच्या क्रमांकाशी जोडलेलं कार्ड, ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांना आधार संलग्न कार्ड, तर दिव्यांग प्रवाशांना UDID क्रमांकाशी जोडलेलं विशेष कार्ड देण्यात येणार आहे. स्वातंत्र्य सैनिक, अधिस्वीकृतीधारक पत्रकार आणि राज्यस्तरीय पुरस्कार विजेत्यांनाही विभागीय कार्यालयामार्फत कार्ड मिळणार आहे. हे स्मार्ट कार्ड ETIM मशीन, अधिकृत संकेतस्थळ, मोबाईल ॲप किंवा नियुक्त एजंटमार्फत सहज रिचार्ज करता येईल. त्यामुळे प्रवास व्यवहार पूर्णपणे रोखविरहित आणि अचूक नोंदींसह पारदर्शक होणार आहे. या नवीन कार्डाची किंमत 199 रुपये असून जुनं कार्ड जमा केल्यास ते 149 रुपयात उपलब्ध होईल. राज्यभर 3000हून अधिक एजंट बस स्थानकांवर नियुक्त करण्यात आले असून नोंदणी प्रक्रिया थेट बस स्थानकावरच पार पडणार आहे. ST प्रवाशांनी या डिजिटल सुविधेचा लाभ लवकरात लवकर घ्यावा असं आवाहन महामंडळानं केलं आहे. संगमेश्वर साडवली येथील निवडणूक बॅनरवरून झालेल्या वादात देवरुख पोलीस निरीक्षक उदय झावरे यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून तरुणांवर खोटे गुन्हे दाखल केले आहेत. झावरे यांची 2 दिवसात बदली झाली नाही तर तालुका बंद आणि मोर्चा काढण्यात येईल असा इशारा उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे. सर्वप्रथम मी आपल्या सर्व पत्रकार बंधूंचं या ठिकाणी स्वागत करतो. माझं नाव रोहित दयानंद तांबे. मी देवरुख या ठिकाणी राहत असून शिवसेना उद्धव ठाकरे ह्या गटाचा सक्रिय कार्यकर्ता म्हणून काम करत आहे. आपणास आज निमंत्रित करण्याचा मूळ मुद्दा की 9 तारखेला विजयाचा जो काही जल्लोष झाला त्याच्यामध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटाने संगमेश्वरमध्ये ऐतिहासिक अशी मतं देखील घेतली आणि त्या ठिकाणी आमची 3 जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या त्या ठिकाणी निवडून आल्या. साडवली पंचायत समिती ही शिवसेना उद्धव ठाकरे गटाने अतिशय ताकदीनं आणि साडवली जिल्हा परिषद ताकदीनं त्या ठिकाणी निवडून आली. विजयाचे बॅनर हे वेळोवेळी म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी लागलेत. त्या संदर्भातला एक साडवलीतला बॅनर देखील त्या उमेदवाराच्या राहत्या ठिकाणीच त्यांनी लावला होता. ग्रामपंचायतच्या हद्दीत त्यांची परवानगी घेऊन त्या ठिकाणी तो बॅनर लावला होता. त्यानंतर त्या ग्रामस्थ त्यातले एक धने म्हणून आहे ज्यांचं नाव आहे अभिधने, म्हणजे मी संपूर्ण नाव सांगेन त्यांचं, विजय यशवंत धने उर्फ अभिधने म्हणून आहे आणि त्यांचे चिरंजीव शुभम धने आणि दीपक डोंगरे. तर या व्यक्तींनी त्या ठिकाणी बॅनर काही कारण नसताना तो बॅनर त्या ठिकाणी काढून टाकला. त्या उमेदवाराचे वडील संतोष जाधव यांना त्यांनी धमकी दिली की असा संबंधित बॅनर लावू नये, जेव्हा की ते स्वतः कुठल्याही इलेक्शनमध्ये उमेदवार नव्हते आणि उमेदवार हे व्यवस्थित चांगले आहेत, परंतु अशा पद्धतीचं विष पेरण्याचं काम त्यांनी केलं. त्या संबंधित जेव्हा संध्याकाळी आम्हाला माहिती भेटली तेव्हा सगळेच पक्षाचे पदाधिकारी बॅनर काढला का म्हणून त्या ठिकाणी स्वाभाविक जमायला पाहिजे त्या पद्धतीनं ते जमलेले आहेत. त्यानंतर त्या ठिकाणी जेव्हा पक्षाचे पदाधिकारी जमले ॲट द सेम टाईम मला वाटतं 2 मिनिटाच्या टाईम फ्रेममध्ये पोलीस त्या ठिकाणी उपस्थित झाली आणि त्यांनी त्यांच्या संदर्भातले जे काय म्हणणं आहे की बॅनर का काढला आणि कुणी काढला, तोपर्यंत तिथे ज्यांनी बॅनर काढला ते त्या ठिकाणी कोणी उपस्थित नव्हते. आणि हा जो FIR आहे ही आमची जी फिर्याद आहे की बॅनर काढून जी धमकी दिली त्या संदर्भातली फिर्याद आम्ही त्याच संध्याकाळी पोलिसांसकट देवरुख पोलीस स्थानकात आलो आणि त्या ठिकाणी ती FIR आम्ही नोंद केला. ही FIRची प्रत आहे. याच्यामध्ये क्लिअर जे आमचं म्हणणं आहे त्या ठिकाणी आम्ही मांडलेलं आहे. मध्ये किती जरी काही झालं तरी त्या ठिकाणी दुसऱ्या मिनिटाला आम्ही सगळे एकत्र बसतो, परंतु हे जे झावरे साहेबांनी केलेलं आहे ती कायमची एक तेढ त्या ठिकाणी निर्माण करण्याचा तो प्रयत्न आहे. त्यामुळे आम्ही सगळे देवरुखकर सर्व पक्षीय म्हणजे याच्यामध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गट आहे, त्याच्यानंतर राष्ट्रवादी आहे, त्याच्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे आणि बाकी सगळी राहणारी तिथले रहिवासी, या सगळ्यांचं एक मत आहे की आम्ही SPना तसं निवेदन दिलेलं आहे की तत्काळ, कारण की हे 2 FIR झालेले आहेत, चौकशी होण्यासाठी त्या ठिकाणी नवीन अधिकारी नेमावा, नवीन PI त्या ठिकाणी नेमण्यात यावा आणि ह्यांना तत्काळ तुम्ही तिथून बदली करावं आणि त्यांच्यावरती चौकशी नेमावी ही आमची विलंबना न करता. मग येत्या 2 दिवसात हे नाही झालं तर आम्ही सर्व पक्षीय देवरुख या ठिकाणी आंदोलन आम्ही सर्व मिळून पुकारू आणि देवरुख बंदची हाक आम्ही त्या ठिकाणी देणार आहे.
पोलीस निरीक्षक उदय झावरे यांची भूमिका संशयास्पद असून त्यांच्यावर 2 दिवसात कारवाई करावी, त्यांची प्रथम बदली करा, तसंच या प्रकरणाच्या चौकशीकरिता दुसऱ्या तपास अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी, अन्यथा संगमेश्वर तालुक्यात सर्वपक्षीय बंदची हाक देण्यात येईल, त्याचप्रमाणे मोर्चाही काढण्यात येईल असं उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुकाध्यक्ष बंड्या बोरूकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. यावेळी माजी राज्यमंत्री रवींद्र माने, माजी सभापती छोट्या गवाणकर, रोहित तांबे, राष्ट्रवादीचे निलेश भुवड, बाबा बोथले आदी उपस्थित होते. रत्नागिरी जिल्ह्याचं नैसर्गिक सौंदर्य आणि येथील पक्षी वैविध्य जगाच्या नकाशावर पोहोचवण्यासाठी जिल्हा नियोजन समिती आणि वन विभागाच्या वतीनं आगामी 22 आणि 23 फेब्रुवारी रोजी जिल्ह्यात पहिल्यांदाच पक्षी मित्र संमेलन आयोजित करण्यात आलं आहे. जिल्हाधिकारी मनोज जिंदल यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. नमस्कार, मी मनोज जिंदल, जिल्हाधिकारी रत्नागिरी. जिल्हा नियोजन समितीमधून आणि वन विभागाच्या माध्यमातून जिल्ह्यात प्रथमच येत्या 22 आणि 23 फरवरीला पक्षी मित्र संमेलन आपण आयोजन करणार आहेत. उद्योग मराठी भाषा मंत्री आणि आपले पालकमंत्री माननीय डॉक्टर उदय सामंत यांच्या हस्ते आणि तसेच गृह राज्यमंत्री माननीय श्री योगेश कदम यांची उपस्थितीत हे उद्घाटन होणार आहे. याचे रूपरेषा असे आहे की हॉटेल कोहिनूर येथे सकाळी 10 वाजता नोंदणी होणार, त्याच्यानंतर 11 वाजता याचं उद्घाटन होणार. जंगलाचे शेतकरी यावर पक्षी मित्र प्रतीक मोरे, पक्षी अभ्यासक विराज आठले यांचे सागरी आणि स्थलांतरित पक्षी विषयावर आणि रत्नागिरीतील पक्ष्यांची विविधता यावर निकिता शिंदे यांचे व्याख्यान होणार आहे. दुसऱ्या दिवशी काजरघाटी देवराय, सडामिरिया, नाचणे, कांदळवन इथे क्षेत्रीय भेट होणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 167 किलोमीटरचा समुद्रकिनारा, दुसऱ्या बाजूला आपला सह्याद्री पर्वतरांगा, देवराई, गड किल्ले, आपले सुंदर किनारे, नारळी बागे, आंबे, फणस, काजू, अंचन, कांचन असे विविध वृक्षवली जंगलाने आपला जिल्हा समृद्ध आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. या संमेलन एक फक्त कार्यक्रम होणार नाही, याच्यामुळे आपला इको टुरिझम असेल, आपल्या भागामध्ये लोकांमध्ये हे आपले जे जंतू असतात, पक्षी असतात, त्याची जे माहिती असतो, त्याच्यासाठी आपल्याला आपल्या जिल्ह्यामध्ये स्वच्छता जी ठेवायची असेल, आपल्याला निसर्ग सोबत एक वेगळा जे रिश्ता कायम करायचा असेल त्याची माहिती पण मिळणार. तर सगळी वेगवेगळी टुरिझमला वाढ देण्यासाठी आणि एक निसर्गाला संरक्षण देण्यासाठी आम्ही हे प्रोग्रामचं नियोजन केलेलं आहे. आणि माझी आशा आहे की आपण पण सगळ्यात या प्रोग्राममध्ये भाग घेणार आहे आणि याची माहिती पूर्ण जिल्ह्याचे सगळे नागरिकांपर्यंत पोहोचणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यात धनेश पक्षाच्या 5 प्रजातींसह एकूण 90हून अधिक पक्ष्यांच्या प्रजाती आढळतात. हिवाळ्यात येथे मोठ्या प्रमाणात परदेशी पक्षी स्थलांतरित होतात. या संमेलनामुळे रत्नागिरीचं नाव जगभरातील पक्षी निरीक्षक, अभ्यासक आणि संशोधकांपर्यंत पोहोचणार असून भविष्यात पर्यावरणपूरक पक्षी पर्यटन ही जिल्ह्याची नवी ओळख बनेल असा विश्वास जिल्हाधिकारी जिंदल यांनी व्यक्त केला. जिल्ह्यात प्रथमच होत असलेल्या या उपक्रमामुळे पर्यटनाला मोठी झेप घेता येणार आहे. होय, कोणत्याही आजाराचं मूळ पोटात असतं, म्हणूनच पोटा पाण्यासाठी राबताना पोटाची योग्य काळजी घेतलीच पाहिजे. त्यासाठीच सुसज्ज आहे कोल्हापुरातील पोट विकारावरील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अंतरंग हॉस्पिटल. लिव्हर, स्वादुपिंडाचे क्लिष्ट आजार, पित्ताशयातील खडे, कावीळ, अल्सर, लहान किंवा मोठ्या आतड्याचे आजार, जुलाब, बद्धकोष्ठता, कोलायटिस, कॅन्सर, रक्ताच्या उलट्या, मूळव्याध, भगेंद्र, पोटाशी निगडीत सर्व आजार आणि विकारांवर होतात अत्याधुनिक तंत्रज्ञानातून परिपूर्ण उपचार. सर्व प्रकारच्या अत्याधुनिक एंडोस्कोपी, ERCP, एंट्रोस्कोपी, स्पाय ग्लास, लॅप्रोस्कोपी, लिथोट्रिप्सी यासह आवश्यकतेनुसार सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया होतात अंतरंग हॉस्पिटलमध्ये. 38 वर्षांपासून पोटाच्या सर्व विकारांवरील पश्चिम महाराष्ट्रातील विश्वासार्ह सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अंतरंग हॉस्पिटल, महावीर कॉलेज जवळ, न्यू पॅलेस रोड, कोल्हापूर. आता सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळेस OPD सुरू असते. कॅन्सर हा गंभीर आजार आहे.
जीवघेणा आहे. पण त्याला रोखता येऊ शकतं. लवकर निदान आणि वेळेवर उपचार केल्यास कॅन्सरवर मात करता येऊ शकते. आता कोल्हापुरात सुरू झाली आहे कॅन्सर डे केअर सुविधा. अनुभवी आणि नामांकित कर्करोग तज्ञ डॉक्टर अक्षय शिवचंद यांचे क्युरा लाईफ कॅन्सर सेंटर. कॅन्सरसाठी आवश्यक किमोथेरपी, टार्गेटेड थेरपी, इम्युनोथेरपी आणि अन्य उपचार मिळतात या डे केअर सेंटर मधून. रुग्णांचे मानसिक स्वास्थ्य राखणे हे महत्त्वाचे मानून कॅन्सर रुग्णांसाठी सर्वोत्तम वैद्यकीय उपचार मिळण्याचे ठिकाण म्हणजे क्युरा लाईफ कॅन्सर सेंटर. राजारामपुरी 8वी गल्ली, पहिला मजला, बँक ऑफ बडोदाच्या वर, कोल्हापूर. फोन 902861 0470. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. फलटण तालुक्यातल्या मुळीकवाडी येथील तरुणांनी अनेक वर्षांची परंपरा जपत यंदाही शिवजयंतीपूर्वी शिवज्योत दौडीचं आयोजन केलं आहे. यावर्षी या दौडीची सुरुवात रत्नदुर्ग किल्ला रत्नागिरी येथून करण्यात आली. यावेळी रत्नागिरी नगर परिषदेच्या वतीनं नगरसेविका आणि महिला व बालकल्याण सभापती प्रीती सुर्वे यांनी शिवज्योतीचं प्रज्वलन केलं. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर ज्योत नेऊन वंदन करण्यात आलं. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी जय. शिवाजी जय. शिवाजी जय. भवानी. हर हर महादेव. जय श्रीराम. जय श्रीराम. गो ब्राह्मण प्रतिपादक प्रजाहितदक्ष जानता राजा हिंदवी स्वराज्य संस्थापक राजाधिराज शिवछत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. जय शिवाजी. जय भवानी. हर हर महादेव. या दौडीत सहभागी होणाऱ्या सर्व तरुणांचा सन्मान करून या ऐतिहासिक दौडीला औपचारिक सुरुवात झाली. सुमारे 250 किलोमीटरचा प्रवास पूर्ण करत ही शिवज्योत फलटण इथं नेण्यात येणार आहे. गेल्या 34 वर्षांपासून ही शिवज्योत दौड सातत्यानं काढली जात असून परंपरेचा हा उत्साह यंदाही कायम आहे. माझं नाव विनोद दत्तात्रय भालेकर, श्री गजराज सार्वजनिक उत्सव मंडळ मुळीकवाडी, तालुका फलटण, जिल्हा सातारा. अध्यक्ष म्हणून मी सांगू इच्छितो, गेले 34 वर्ष झालं आम्ही शिवज्योत दौड संपन्न करतो. महाराष्ट्रातून विविध तीर्थक्षेत्रावरून आणि विविध किल्ल्यावरून आम्ही ही शिवज्योत दौड केलेली आहे. आणि यावर्षी या किल्ल्यावरती रत्नदुर्ग किल्ल्यावरती येण्याचा योग आम्हाला आला. आणि इथं आल्यानंतर इथले नगरसेवक असतील, मंदिराचे अध्यक्ष असतील, नगराध्यक्ष असतील, सर्वांचंच मनापासून मी आभार मानतो की आमच्यासाठी त्यानं वेळात वेळ काढून आमच्या विनंतीला मान दिला. त्याबद्दल त्यांचं प्रथमतः आभार मानतो आणि धन्यवाद. अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि आम्हा सर्व महाराष्ट्राचे प्रेरणास्थान छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आज या ठिकाणी हे सर्वजण आलेत आहेत. मी त्यांचं मनापासून स्वागत करते रत्नागिरी नगरपालिकेच्या माध्यमातून एक महिला बाल कल्याण सभापती म्हणून. त्यांचे मी मनापासून सर्वांचे आभार मानते या ठिकाणी. धन्यवाद. रत्नागिरी शहराजवळील मिरजोळी येथील ग्रामदैवत श्री कालिका देवी मंदिराचा भव्य कलशारोहण सोहळा विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
फाल्गुन शुद्ध प्रतिपदा शके 1947 या शुभमुहूर्तावर झालेल्या या सोहळ्यासाठी सकाळपासूनच भाविकांनी मंदिर परिसरात मोठी गर्दी केली होती. या सोहळ्याची सुरुवात सकाळी 8 वाजता मंगलचरण, संकल्प आणि वास्तुशांती या विधींनी करण्यात आली. त्यानंतर सकाळी 9 वाजता अनंत वासुदेव गुरव यांच्या निवासस्थानापासून मुख्य कलशाची भव्य मिरवणूक काढण्यात आली. पारंपरिक वाद्यांच्या गजरात आणि आई कालिका देवीच्या जयघोषात निघालेल्या या मिरवणुकीनं मिरजोळ परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण केलं होतं. दुपारी 1 वाजता सज्जनगडचे श्री पाटील महाराज रामदासी यांच्या शुभहस्ते आणि मंत्रोच्चाराच्या जयघोषात मंदिराच्या शिखरावर सुवर्ण कलश प्रस्थापित करण्यात आला. शिखर प्रतिष्ठान आणि मुख्य कलशारोहण संपन्न होताच भाविकांनी देवीचा जय जयकार केला. यानंतर महाआरती आणि मंत्रपुष्पांजली अर्पण करण्यात आली. यावेळी उपस्थित भाविकांना मार्गदर्शन करताना श्री पाटील महाराजांनी धार्मिक परंपरेचं महत्त्व विशद केलं. या सोहळ्याचं नेटकं नियोजन मिरजोळे ग्रामस्थ, मानकरी आणि श्री कालिकादेवी विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष शरद गोपाळ पाटील यांनी केलं होतं. रात्री 8 वाजता देवीच्या पारंपरिक गोंधळानं या ऐतिहासिक सोहळ्याची सांगता झाली. या उत्सवामुळे संपूर्ण गावात मांगल्याचं वातावरण पसरलं होतं. पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. गरिबांच्या लालपरीचं डिजिटल पाऊल, एसटी महामंडळ सुरू करणार NCMC स्मार्ट कार्ड योजना. देवरुख पोलीस निरीक्षक झावरे यांची 2 दिवसात बदली करा, अन्यथा तालुका बंद करू. स्थानिक ग्रामस्थ आक्रमक. रत्नागिरीत रंगणार पक्षमित्र संमेलन, यामुळे रत्नागिरीची नवीन ओळख निर्माण होईल. जिल्हाधिकारी मनोज जिंदल यांनी व्यक्त केला विश्वास. शिवज्योत दौडला ऐतिहासिक सुरुवात, रत्नदुर्ग किल्ल्यावरून फलटणकडे 250 किलोमीटर प्रवास सुरू. आणि मिरजोळे गावाचे ग्रामदैवत श्री कालिकादेवी मंदिराचा कलशारोहण सोहळा उत्साहात संपन्न. याबरोबरच आजचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.